अक्षय, काय हे कपाट लावलं रे तुझ्या बायकोने? हा, अजिबात कळत नाही. मरू दे. आणि ते सगळं सोड, मला एक सांग, ती आई बाबांची काळजी घेते का रे वेळेवर? आणि तुझं पण लक्ष नसतं. जरा सांग तिला आई बाबांना वेळेत जेवायला द्यायला. मला त्यांच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा नकोय. एकदाच सांगतेय. दीदी, तू 4 दिवसासाठी आलीस तर राहा आणि जा ना. तू कशाला माझं आणि माझ्या बायकोचं सांगायला लागली? तू तुझं बघ ना. तू तुझ्या सासू सासऱ्यांची किती काळजी घेते आणि माझ्या आई वडिलांची काळजी मी कशी घ्यायची हे तू शिकू नको मला. माझ्या आई वडिलांना माहितीये मी कशी काळजी घेतो, माझी बायको कशी काळजी घेते. अक्षय, तू कोणाशी बोलतेस हे लक्षात ठेव. मोठी बहीण आहे मी तुझी, आणि मी काय चुकीचं नाही सांगत आहे. मी तुला चुकीचं म्हणत नाहीये, पण तुझ्या या असल्या सल्ल्याने ना माझ्या आईमध्ये आणि बायकोमध्ये गैरसमज निर्माण होते. हे तुला कळतंय का? म्हणजे तुला म्हणायचं काय, आईमध्ये आणि बहिणीमध्ये मी फूट पाडतेय? मला माहित नाही तू फूट पाडतेस की काय करतेस, पण तुला पण कळलं पाहिजे की भावाच्या संसारामध्ये किती ढवळाढवळ करायची. आणखी एक गोष्ट दिदे, माझ्या आई वडिलांची काळजी कशी घ्यायचं हे मी आणि माझी बायको बघतोय. तू तुझ्या सासू सासऱ्यांची काळजी घे. यानं तुझा संसार सुखाचा होईल.